क्रमांक नावाच्या पुढं आहे दिलेला, बरोबर आहे. त्याच्या पुढं मॅपिंग आहे पहा, मॅपिंग कॅटेगरी. मॅपिंग कॅटेगरी मध्ये दोन प्रकारच्या कॅटेगरी आहेत, एक आहे सेल्फ आणि एक ट्रोजन. मॅपिंग म्हणजे काय, माझं नाव जुन्या यादीत माझ्याच नावाशी मी आलो. सेल्फ म्हणजे स्वतः माझं नाव आता जे आहे, माझं नाव त्यावेळेस मी होतं 2002च्या यादी, तो सेल्फ झाला. त्यांना इकडचं डाव्या साईडची माहिती भरायची. ही डावी माहिती जी काय आहे ती कुणी भरायची, ज्याच्या नावापुढं सेल्फ आहे त्यानं भरायचं. मग त्या सेल्फ समोर आता उदाहरणार्थ माझ्याकडे एक नाव आहे, मी सांगतो तुमच्या लक्षात येईल. सेल्फ वाला एक नाव घेतो मी आता. इथं पहा, चंद्रभागा दामोदर वाघमारे हे नाव, बरोबर आहे. आता ही महिला, हा मतदार 2025 ला पण आहे आणि तो 2002 लाही होता. कुठल्या यादीत, खेरडावाडीच्या यादीत. मग त्यांचं नाव कोणासोबत मॅप होणार, त्यांच्या स्वतःसोबत. सरळ सरळ डोक्यात ठेवलं, त्यांचं दोन्ही वेळेस नाव आहे, त्याच्या पुढे सेल्फ लिहिले. सेल्फ नंतर तिने कोणासोबत नाव, त्यांच्या स्वतःच किंवा पतीचं लावलेलं, बरोबर आहे. दामोदर वाघमारे. आता हे नियमाने चालत नाही, लक्षात आलं का, हे इथं चालत नाही. नाही, त्या स्वतःच वाघमारे, हा बरोबर. पतीचं नाव काय आहे, हा नातं जे आपण म्हटलं का, नातेवाईकाचं पत्ता नाव, नातेवाईकाचं नाव जे होतं त्याच्यामध्ये कोणाचं पतीचं नाव आलं असेल, कोणाच्या वडिलाचं नाव आलं असेल, ते नाव टाकायचं. त्यानंतर हा त्याच्या पुढं 3 कॉलम मध्ये अंक आहेत, 196, 186 आणि 559. आता हे काय आहे, 196 जे आहे तर तो जुना गेवराईचा मतदारसंघ क्रमांक विधानसभा, म्हणजे त्यांचं नाव खेरडावाडीमध्ये आहे. मग खेरडावाडीचा मतदारसंघ 196 आणि यादीचा भाग क्रमांक त्यावेळेस किती होता, 186, आणि त्या यादीतला अनुक्रमांक किती आहे, पुढचा 559. म्हणजे खालचे 3 कॉलम दिले यायचे सेल्फ वाल्याने. लक्षात आलं का, मतदारसंघाचा क्रमांक सेल्फ वाल्याने 196, यादी भाग क्रमांक 186 जे यादीवर पण आहे, आणि त्यानंतर अनुक्रमांक तो पण यादीवर आहे, तो यादीतला अनुक्रमांक. सेल्फ वाल्याची बाजू भरून दाखवा आणि ही एक बाजू भरून दाखवा, पण काय सांगू नका तुम्ही, म्हणजे मग ते लोकांना लक्षात येते. तुम्ही सेल्फ वाल्याची एक भरून दाखवा. ठीक आहे, चालेल. आपण काय करू, आता 13 भिसे आहे, याचा फॉर्म आपण भरू, बरोबर आहे. आणि एक सेल्फ वाल्याच भरा समजा, म्हणजे जे 2000च्या नंतर आहे, हा नवीन या यादीनुसार करायचं. आता मी तुम्हाला सांगतो, अक्षर फक्त नाव, त्यांचा नंबर किती यादीत नाव